तर इकडे ओबीसींच्या मुद्द्यावरून आव्हाडांनी नाव न घेता अजित पवारांवर निशाणा साधलाय। भुजबळ आणि मी मंत्रिमंडळात एकत्र असताना मागासवर्गीयांच्या फाईल्स कोण दाबून ठेवायचं हे भुजबळांनी सांगावं असं आव्हाड म्हणालेत। तर भुजबळांना त्यांच्या पक्षानं एकटं का पाडलं असा सवालही आव्हाडांनी केलाय। भुजबळ साहेब, तुम्ही प्रामाणिकपणाने सांगा की आपण जेव्हा संयुक्तरित्या मंत्रिमंडळात होतो तेव्हा ओबीसी, बीसी, एससी, एसटी यांच्या फायली फायनान्समध्ये कोण दाबून ठेवायचं? फंड याला कमतरता कोण करायचं? जर तुम्हाला एवढंच ओबीसी बद्दल प्रेम असेल तर सांगा जरा, सर्वात जास्त विरोध कोणाचा असायचा? रोख नेमका कोणाकडे? समजने वाले को इशारा काफी होता। भुजबळांना एकटं का पडलं त्यांच्या पक्षाने? कुठे गेले सगळे मोठे नेते? कोणाला घाबरतायत? एरवी भुजबळांच्या भूमिकेशी लांब जाताना मोठ्यांनी येऊन पत्रकार परिषदा घेतल्या की आमचा आणि भुजबळांचा काही संबंध नाही, राष्ट्रवादीची ती भूमिका नाही। मी नंतर एखादी सांगेन की ओबीसी, बीसी, एससी, एसटी बद्दल इथल्या प्रमुख नेत्यांची भूमिका काय होती। आणि म्हणून आम्ही फक्त शरद पवार पुरोगामी आहेत एवढंच म्हणतो, बाकी आम्ही कधीच कोणाचं नाव घेत नाही।